गुड मॉर्निंग गाइस. पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन डेली ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि डेली ब्लॉगमधला आपला 51वा दिवस आहे. जो पण नवीन आपली चॅनल सबस्क्राईब करा अँड लाईक वगैरे करा आणि ब्लॉग पूर्ण बघा. आणि आजच्या दिवसात मी विचार करणार आहे 30+ ऑर्डर मारायचा. कारण की भरपूर दिवस झाले, 2-3 दिवस झाले 30+ ऑर्डर नाही मारल्यात. अँड मंथ एंड असल्यामुळे थोडा ऑर्डर कमी पण आहेत आणि भरपूर कस्टमर वगैरे ऑर्डर नाही करत आहेत. लेट्स सी बघूया आज किती ऑर्डर होतात. कारण मंथ एंड असल्यामुळे जास्त ऑर्डर पण नाहीत जसं बोललं जातो. तर बघू, आय विल ट्राय आज 30+ ऑर्डर मारणार आहे. रेसिपी पूर्ण ब्लॉग बघा आणि लाईक वगैरे करा फटाफट. तर आपल्याला पहिली ऑर्डर लागली आहे श्रेया ब्रेकफास्ट. चला तर काय जी बघा आपली दुसरी ऑर्डर आणि आपली पिओ हुरॅकन. तर पहिली ऑर्डर मी दिली श्रेया ब्रेकफास्टची कॅम्ब्रिज स्कूलजवळ आणि दुसरी ऑर्डर पिकअप करायला आलेलो. उच्च ऑर्डर द्यायची ऑर्डर रेडी होती. तर त्याच्या आधी मी गेलो येवले चायला चाय पिली, मस्त वेस्ट वाटला. आणि आता आपल्याला जायचं आहे वेस्टलाही ऑर्डर घेऊन. तर ही दुसरी ऑर्डर आहे वेस्टला न्यायची आणि आता पेट्रोल पण भरायला येते. बट त्याच्या आधी आपल्याला ही ऑर्डर कंप्लीट करायला लागेल, त्यानंतरच पेट्रोल भरायला जावं लागेल. तर जाऊया फटाफट वेस्टला जाऊ, ही ऑर्डर देऊ अँड मग नंतर पेट्रोल भरायला जाऊ. तिसरी ऑर्डर आहे आपल्या कोल्हापूर डोसामधून. तर तिसरी ऑर्डर कशी सांगू का, जशी म्हणजे ही ऑर्डर केली घेतली आणि मला वाटलं पहिला माहिती का ऑर्डर टाकली आहे, नंतर मी ऑर्डर ॲक्सेप्ट करायचा ऑप्शन आला. तेव्हा समजलं की डबल ऑर्डर चालू केलं आहे काय माहीत नाही, कारण चुकून डबल ऑर्डर चालू झाली आहे. बट जर डबल ऑर्डर चालू असेल तर कोणाला सांगणार नाही मी आजच्या दिवसात. तर जेवढं मारता येईल तेवढं डबल ऑर्डर, कारण की पहिल्यांदा माझ्या डबल ऑर्डर चालू झाले आहेत. तर लेट्स जाऊ फटाफट ऑर्डर दोन. डबल ऑर्डरचा फायदा घ्यायचा आज, जर लक्षात नसेल तर. आपली तिसरी ऑर्डर. दुसरी ऑर्डर आपल्याला कोल्हापूरमधून द्यायची होती अनुसाई गॅलेक्सीच्या इथे, सॉरी साई अमृतमध्ये. आता ही ऑर्डर घेऊन द्यायची आपल्याला वेस्टला आणि फाटक आताच बंद झालं आहे आणि एक्सिलेटर पण बंद आहे बघितला. तर आता आपल्याला इथून ह्या ब्रिजने जावं लागेल. तर चला गाईस, आपली वेस्टची ऑर्डर कंप्लीट झाली आणि बोललो तसं डबल ऑर्डर चालू आहेत. तिसरी ऑर्डर चौथी ऑर्डर आपल्याला नशीब खायटीचीच भेटली आहे, कारण आता पेट्रोल पण भरायला जायचं आहे. तर पहिला श्रेया ब्रेकफास्टला जाईल, नंतर मग ही ऑर्डर खाडीला घेऊन जायची. मग ही ऑर्डर देताच पेट्रोल भरून दिला. आपली चौथी ऑर्डर आहे श्रेया ब्रेकफास्टच्या इथून घ्यायची होती. ही ऑर्डर मला की बोललो तर साईडला घेऊन जायची, साईडची हेरिटेजला. अँड तिकडे गेल्यानंतर पहिला ऑर्डर द्यायची, त्यानंतर मग पेट्रोल भरायला जायचं, त्यानंतर मग बाकीच्या आपल्या ऑर्डर स्टार्ट करायच्या आहेत. तर पेट्रोल पण आहे, फक्त पेट्रोल पंपपर्यंत गाडी गेली पाहिजे बस, एवढंच टेन्शन आहे. नाही गेली तर मग अर्धी नंतर. तर पहिला ही ऑर्डर देऊ. तर चला गाईस, फायनली आपल्या 4 ऑर्डर कंप्लीट झाल्या आणि 5वी ऑर्डर आपल्याला ते सुद्धा मधून घ्यायचे आणि ती द्यायची आहे मुंब्रा कॉलनीमध्ये. बट त्याच्या आधी पेट्रोल भरायला जावं लागेल आणि वातावरण बघा काय झालं आहे, असं वाटतं जोरात एकदम नुकसान घालणार आहे पाऊस. आता बघू फटाफट जाऊ, ही पेट्रोल भरू, नंतर मग ती ऑर्डर देऊ. पावसाचं वातावरण थोडा टेन्शन देणार आहे, बट आय विल ट्राय. किती पण म्हणजे आपल्याला आज ऑर्डर मारायचे आहेत. तर चला गाईस, आता आहे शेजवानच्या इथे. तर कारण की जेव्हा मी पेट्रोल भरायला गेलो तेवढा पाऊस चालू झालेला आणि जसा पाऊस जसा म्हणजे 200 मी आता पेट्रोल भरला आणि जसा पाऊस कमी झाला तसं लगेच निघालो तिथून आणि येऊन बसलो जयसी बाबला. कारण की जयसुदाची ऑर्डर होती ती लेट होणार होती, बोलो कोणातरी ऑर्डर ती फिरून टाकत. तर लाईटची ती ऑर्डर दुसऱ्याला दिली आणि आता आलो आहे शेजवानच्या इथे. आणि आता मला भेटली ऑर्डर परत साऊथ इंडियनची, ती द्यायची आपल्याला टर्निंगला द्यायची आहे, की महालक्ष्मी प्लाझा आहे ना तिकडे द्यायचे आहे. बट पाऊस पण आहे, आज दिवसभर पाऊस आहे बारीक. बट तरी पण आपल्याला ऑर्डर मारायला लागेल. रेनकोट पण आणला नाही, काल रेनकोट होता बट पाऊस नव्हता आणि आज रेनकोट नाही बट पाऊस आहे. तर चला आता आपण ही ऑर्डर देऊया ते आपल्या साऊथ इंडियनची महालक्ष्मी प्लाझाला. 5वी ऑर्डर आहे आपली. चला गाईज, बघा आपली 5वी ऑर्डर साऊथ इंडियनमधून घेतली. पाऊस असं चाललंय ना की बारीक. गाडीची सीट जेवढी खुशी ना तेवढे वली होते पावसामुळे. अशी वेगळे ट्रॅफिक वगैरे काहीच नाही. त्या पावसात ना काही वाईट घेतो म्हणजे पडत तर नाही पूर्ण जोरात अँड पडतं तर बारीक पडतं. तर जाऊया फटाफट ऑर्डर देऊया, त्यानंतर बघू पुढचं काय. तर चला गाईस, फायनली आपले 5 ऑर्डर कंप्लीट अँड 6वी ऑर्डर आपल्याला लागले. परत साऊथ इंडियामध्ये जायचं आहे. साऊथ इंडियन ब्रेकफास्ट तिकडून ऑर्डर द्यायचे आणि मुंब्रा कॉलनीमध्ये जायचे. तर आता ही आपली 6वी ऑर्डर आहे आणि वातावरण जरा ओपन झालं आहे, कारण की मग पूर्ण काळे ढग जमा झालेले आहे आणि पावसाचं वातावरण फुल झालेलं आहे. 100% वाटलेला दिवसभर आज पाऊस पडेल.
बट अजून तर आता म्हणजे फुल एकदम ढग ओपन झाले आहेत आणि उजेड झालं आहे. आणि आता पाऊस पण गेला आहे. तर आता आपल्याला जेवढ्या लवकर ऑर्डर मारता येतील ना तेवढ्या लवकर आपण ऑर्डर मारायचे आहेत, ॲक्सेप्ट करायचे, पिकअप करायचे, डिलिव्हर मारायचे, असं करू. आता ही आपली 6वी ऑर्डर आहे. जाऊ पटापट. आज पेट्रोल पण भरलं आहे म्हणजे नॉनस्टॉप ऑर्डर मारायचे आहेत आपल्याला. त्यात आपली 6वी ऑर्डर जी होती ना कॅन्सल झालेली आहे, कारण की साऊथ इंडियन ब्रेकफास्ट यांचा जो बाटला असतो ना सिलेंडरचा गॅस तो बिनसेलांनी घेऊन गेला आहेत. त्यामुळे ऑर्डर आपल्याला कॅन्सल करावी लागली आहे आणि त्यासाठी आपल्याला दुसरी ऑर्डर लागली आहे शेजवानची. ती ऑर्डर घ्यायची आहे. अजून चालू तर नाही झालं असेल, बट आता ती जाऊन आपण चालू झालं आहे का नाही. जर लेट होत असेल तर मग दुसरी ऑर्डर घ्यायची. गाईज तर आपल्याला 7वी ऑर्डर लागलेली आहे, कारण की 6वी ऑर्डर शेजवानची होती. ती आपल्याला ऑर्डर घेऊन जायची होती मुंब्रा कॉलनीतच कुठेतरी, कारण की आता जस्ट ऑर्डर हॉटेल ओपन झालं आहे. बट त्यानंतर 7वी ऑर्डर मला भेटते मॉन्जिनीची. ती मॉन्जिनीची ऑर्डर आपल्याला द्यायची आहे वेजला. तर मित्राचीच ऑर्डर आहे, केक शॉपमधून केक घ्यायचा आहे नाही तर वेजला. तोपर्यंत ही ऑर्डर देऊ, नंतर मग आपण शेजवानची ऑर्डर घेऊया. ते देखो आपला 7वा ऑर्डर आहे तो मॉन्जिनीज केकमधून घ्यायची होती. आता याची आपल्याला ऑर्डर वेस्टला कुठे माहिती आहे फुल स्वामी मंदिराच्या इथे. अँड एक्सिलेटर चालू आहे का बंद आहे? बंद आहे एक्सिलेटर. नाही आहे चालू आहे एक्सिलेटर चालू आहे. आता परत इथं पण चढा, परत तिथून त्या साईडला पण चालत जावा, वैता एखादा एक्सिलेटर चालू आहे. तर चला काहीच आपले आता 7 ऑर्डर कंप्लीट झाल्या आहेत. ती मॉन्जिनीची ऑर्डर देऊन आलो आणि लगेच एक्झॉटिकची ऑर्डर उचलली. ती एक्झॉटिकची ऑर्डर आपल्याला मॅरेथॉन माताडी साईडला द्यायची आहे. अँड शेजवानची जी ऑर्डर होती घेतलेली ती सद्गुरू समर्थमध्ये द्यायची, ती ऑर्डर कंप्लीट झाली. आणि आता आपल्याला एक सुजाताची ऑर्डर घ्यायची आहे. टोटल आपल्याकडे एका टायमाला 3 ऑर्डर होत्या. आता त्या 3 ऑर्डर कंप्लीट करायच्या आणि नंतर जी लास्ट एक्झॉटिकची ऑर्डर आहे ती आपल्याला माताडीला न्यायची आहे. तर आपल्या टोटल होतील 9 ऑर्डर. अँड आज थोडं म्हणजे आहेत ऑर्डर पण आहेत अँड रायडर पण आय थिंक कमी आहेत असं वाटतं आहे. बट कोई ना, आपल्याला 30 ऑर्डर मारायचं टार्गेट आहे. तर 30+ ऑर्डर कंप्लीट करायचं आहे. तर लेट्स सी, जो पण नवीन फटाफट सबस्क्राईब करा. अँड आता जाऊ आता सुजाता हॉटेलला. ती ऑर्डर देऊन आपल्याला नंतर मगाशी बोललो तसंच एक्झॉटिकची ऑर्डर द्यायची. तर चला गाईज आपल्या टोटल 9 ऑर्डर झाल्या आहेत. आणि मी मगाशी बोललेलो माताडीची ऑर्डर, तर माताडीची नव्हती ती ऑर्डर, बेतवड्याची होती. बेतवड्याला तर नेक्स्ट मॅरेथॉन वर्ल्ड मोठी बिल्डिंग आहे ना, त्या ऑफिसमध्ये द्यायची होती. अँड आता आपले 9 ऑर्डर झाले आहेत आज, म्हणजे भरपूर दिवसानंतर एवढं लवकर 9 ऑर्डर झाल्या आहेत. आता मध्ये 2-3 दिवस झाले ऑर्डरच नव्हत्या, बट आज आहेत ऑर्डर. अँड बघू 30 ऑर्डर होतात का गाईज. तर आपले टोटल 9 ऑर्डर झाले आहेत आणि 1 वाजले आहेत. आता आपल्याकडे 2 ऑर्डर आहेत. एक कोल्हापूरमधून घ्यायची आहे, ती द्यायची आपल्याला सीझर संपून द्यायचं आहे. आणि एक कुठून घ्यायचं आहे साऊथ इंडियन. लेट्स जाऊ कोल्हापूरमध्ये. गाईज ही बघा कोल्हापूरची नव्हती, कोल्हापूरची ऑर्डर घ्यायची आहे. ही मितारची आहे. मग ही साऊथ इंडियन बोललेलो, साऊथ इंडियनला इग्नोर मारा, कारण की सकाळी त्यांचं हॉटेल लवकर बंद झालं, कारण BMC वाल्यांनी त्यांचा सिलेंडर जमा केला. आपल्या आता ही 10वी ऑर्डर आणि 11वी ऑर्डर कोल्हापूरमधून घ्यायची आहे. 2 ऑर्डर पिकअप केल्या आहेत आणि टोटल आपल्याकडे आता 2 ऑर्डर आहेत. आणि ह्या 2 ऑर्डर करून आपल्या 11 ऑर्डर होतील. आणि आता एक श्रीधरमध्ये द्यायची आणि एक त्याच रोडला नारायण भगत नगर आहे तिथं आय थिंक द्यायची ऑर्डर. तर चला गाईज आपले आता 12 ऑर्डर कंप्लीट केल्या आहेत आणि 2 वाजले. 13वी ऑर्डर आपल्याला एक्झॉटिक हॉटेलमधून लागली आहे. ती आपल्याला पसंत वेअरमध्ये द्यायची आहे, जवळचीच ऑर्डर आहे. आणि चार्जिंग संपलेली, चार्जिंग केली, 20% चार्जिंग झाली. 20%मध्ये किती ऑर्डर होतील नो आयडिया. जशी ऑर्डर होतील म्हणजे चार्जिंग संपेल त्याचा बेसिक आपलं येऊन चार्जिंग झाला आहे. हे देखो गाईज 13वी ऑर्डर एक्झॉटिक ऑर्डर. भरपूर दिवसानंतर आज एवढ्या लवकर ऑर्डर 13 ऑर्डर 2 वाजलेत आणि 13 ऑर्डर झाले आहेत. बघू आज किती लवकर आपल्या 30+ ऑर्डर होतात गाईज. तर आपले मगाशी सांगितल्याप्रमाणे आपले 13 ऑर्डर झाले. 14वी ऑर्डर भेटलेली, बट ती जीवामार्टमध्ये ते जो वस्तू होती ती नव्हती, त्यामुळे ती कॅन्सल करायला लागली. आणि आता 14वी ऑर्डर लागली आपल्या जयेश हॉटेलची. ती द्यायची आहे दर्शन अपार्टमेंटच्या. अजून झाली असेल बरोबर 20 मिनटं झाले त्या ऑर्डरला येऊन. तेव्हा आता ती ऑर्डर घेऊ आणि मग नंतर बघू. चला गाईज ऑर्डर पिकअप केली आहे जयेश हॉटेलमधून. कस्टमरचा फोन नाही लागत आहे. आता आपल्याला डायरेक्ट अंदाजावरती जावं लागेल मुंब्रा कॉलनीत प्राची सेंटरच्या इथं असं ऐकलं आहे ऑर्डर आपला ती बिल्डिंग. मला तिकडे जाऊन परत फोन करावा लागेल. तर चला गाईज बरोबर आता 3 वाजले आहेत
आणि आपल्याला 15वी ऑर्डर भेटली आहे. आणि याच्या किती ऑर्डर झाल्यात काय माहिती नाही, सकाळपासून येतो आपण. 9 ऑर्डर झाल्यात. तर माझी 15 ऑर्डर 2-3 दिवसांनंतर माझ्या एवढ्या लवकर 3 वाजेपर्यंत 15 ऑर्डर झाल्या आहेत. एवढं आपल्याला लास्ट बीचच्या इथे रेस्टॉरंट आहे तिकडून घ्यायचे आणि तिकडेच द्यायचे. मग बघू 7 वाजेपर्यंत 30 ऑर्डर होतात का. तर चला काय 3:15 वाजून गेलेत आणि आपले टोटल आता 15 ऑर्डर कंप्लीट झाले आहेत. आता 16वी ऑर्डर घेतली आहे अमूल जो दुकान आहे ना तिकडून घ्यायची. ती ऑर्डर द्यायची आपल्याला वेस्टला, पण वेस्टला जास्त लांब नाही, जवळच आहे. मग आपल्या 3:30मध्ये आपल्या 16 ऑर्डर होतील. त्यानंतर बाकी पहिला त्यानंतर 20 ऑर्डरचं टार्गेट असेल. त्यानंतर आपल्या 30 ऑर्डरचा विचार केला आहे 7 ते 8 वाजेपर्यंत व्हायचा. तर आता ऑर्डर असण्यावरती आणि रायडरवरती आहे. जसे रायडर कमी असले तर ऑर्डर भेटेल, नाहीतर मग 9-10 वाजतील आपल्याला 30 ऑर्डरसाठी. तर चला काहीच आपली ही ऑर्डर आहे 17वी अँड चॉप्सीमधून घ्यायची होती, सॉरी वेदांत चायनीजमधून घ्यायची आणि द्यायची आपल्याला ग्लोबल जवळ. त्याच्याबरोबर 4 वाजायला 20 मिनटं बाकी आहेत आणि आपल्या 17 ऑर्डर झाल्या आहेत. भरपूर भारी वाटतं कारण की एवढ्या दिवसानंतर एवढ्या लवकर एवढ्या ऑर्डर झाल्या आहेत. तर ट्राय करेल 8 वाजेपर्यंत 30 ऑर्डर कंप्लीट, 8च्या आधीच 30 कंप्लीट करायला ट्राय करणार आहे. आणि आपल्यासोबत अनिकेत ठाकूर पण आहे आज ऑर्डर मारायला. आज ऑर्डर मारत नाही तो, तर चला जाऊ. तर चला गाईज फायनली आपले 17 ऑर्डर कंप्लीट झाले आहेत आणि 4 वाजायला अजून फक्त 10 मिनटं आहेत. आय होप 8 वाजेपर्यंत 30 ऑर्डर झाल्या पाहिजे. जर नॉनस्टॉप ऑर्डर असेल, नॉनस्टॉप एक दिली दुसरी आली दुसरी तिसरे अशा ऑर्डर असले म्हणजे 100% 18पर्यंत 8 वाजेपर्यंत आपल्या 30 ऑर्डर होतील. तर झालं आहे तर बरं आहे, जास्त पण विचार करायचा नाही. जे पाहिजे ते पाहिजे, जे होतं ते आपल्या टायमिंगवर होतील. पण आता जाऊ, आता देशी बघते तर आपलं काहीतरी पार्सल आलं. तर चला काय ते बघा आपल्याकडे 2 ऑर्डर आहेत आता. एक ऑर्डर बिहारनगरला द्यायची आणि एक ऑर्डर मात्रे टॉवरला. म्हणजे 4:30 वाजलेत आणि आता टोटल 19 ऑर्डर म्हणजे होतील. आता 8 वाजेपर्यंत 25+ तर ऑर्डर झाल्या पाहिजे, एवढं टार्गेट ठेवलं आहे. आणि हा बघा आमचा मॅनेजर. जर हा असेपर्यंत जर 20+ झालं ना, 20 तर होतील, 25 झालं पाहिजे हा असेपर्यंत. मग टार्गेट ठेवील आपण 40चा, बट बघू जर 25+ झाले पाहिजे ऑर्डर चालू कर. चला गाईस आपले 18 ऑर्डर कंप्लीट झाले आहेत. बिहारनगरची ऑर्डर देऊन झाली आहे. आता आपल्याला जायचं मात्रे टॉवरच्या इथे. आता आपण इथून शॉर्टकट जाणार आहे, एक रस्ता आहे इथून. तर चला गाईस फायनली आपले 19 ऑर्डर कंप्लीट होऊन आता 5 वाजलेत आणि आपल्याला 20वी ऑर्डर लागली आहे लल्ला पाणीपुरीची. आणि ती ऑर्डर कुठे घेऊन जायची काय माहिती नाही अजून, ॲड्रेस तर नाही बघितला आहे. आपल्याला डायरेक्ट शॉपमध्ये जायचं आहे, नंतर मग तो ॲड्रेस बघून मग जाऊ. आता लकीची चावी कोणीतरी गायब केली आहे, तरी त्याला काय टेन्शन नाही, बिचारी चावी गायब केली आहे. तर चला गाईज फायनली आपले 20 ऑर्डर कंप्लीट झालेले आहेत आणि आता बरोबर 5 वाजले आहेत. भरपूर दिवसानंतर आपल्या 20 ऑर्डर कंप्लीट झाल्या आहेत आणि आपल्यासोबत निखिल है एक्जॉटिक ऑर्डर मारतो. आता ते अभी तेरा छुट्टी हुआ ना, हाँ इसका अभी छुट्टी हुआ है, तो अभी इसको घर छोड़ने जा रहा हूँ. बेटा चल के जा रहा था तो बोला चल तेरे को गाड़ी पे छोड़ते, तो फायनली भाई भी खुश है. तर चला गाईज फायनली आपले 20 ऑर्डर कंप्लीट 5 वाजता झालेत आणि आता 6:15 झालेत. एवढा 1 तासानंतर आपल्याला 21वी ऑर्डर लागली आहे दिवा खाऊगल्लीची आणि ती ऑर्डर द्यायची आपल्या चंद्रगणला. लकी के वे ऑर्डर एक भी नहीं हुआ अभी तक और मेरा 21 बोट म्हणजे भरपूर टायमिंग नंतर माझे एवढ्या लवकर 20 ऑर्डर कंप्लीट केलं. जायचे बघा दिवा खाऊगल्लीची ऑर्डर. जसं गेलो तसंच ऑर्डर रेडी होती कारण की पॅकिंग करून ठेवलेली. फक्त आता जाताना आपल्याला मुंबई कॉलनी रिक्षा स्टँडला ट्राफिक नसला पाहिजे, तर नाही जर ट्राफिक असला तर अजून लेट होईल. बट बघू लवकर जायचं आहे, आता काय करू. तर चला गाईज फायनली आपले 21 ऑर्डर कंप्लीट झाले आहेत आणि मग अशी जसं बोललो मुंबई कॉलेज ट्राफिक नसला पाहिजे रिक्षा स्टँडच्या इथं, तर ट्राफिक नव्हता त्यामुळे ही ऑर्डर लगेच दिली आपण. आता पुढच्या 9 ऑर्डरची ऑर्डर बघायची आहे. आपला फर्स्ट टाईम म्हणजे भरपूर 3-4 दिवसानंतर आज एवढ्या लवकर 21 ऑर्डर कंप्लीट 20 ऑर्डर कंप्लीट झाल्या आहेत. म्हणजे आपल्या टोटल 21 झाल्या आहेत आणि आता आपल्याला अजून 9 ऑर्डर मारायचे आहेत आणि बाहेर पण जायचं आहेत एका ठिकाणी. बघू आता अजून 4 ऑर्डर जरी भेटल्या ना लगेच एका टायमाला, जर 2-2 भेटल्या ना तरी मग काय ठीक आहे, मग बाहेर जाऊन येऊ. त्यानंतर मग बाकीचे 5 ऑर्डर मारू. बट 8-8:30पर्यंत जर भेटला पाहिजे आज 5 ऑर्डर 4 ऑर्डर ओके. तर चला काहीच आपल्याला 22वी ऑर्डर आली आहे ओवन पीकमधून घ्यायची आहे आणि परत तीच ऑर्डर आपल्याला ओवन पीकमधून चंद्रनंद फेस 1 लिव्हिंगमध्ये जायची आहे. जशी जाऊया ओवन पीकमधून केक शॉप घेऊन येऊया केक शॉपमधून आणि मग आपली 22 ऑर्डर कंप्लीट. मग राहणार आपल्याला फक्त 8 ऑर्डर. तर लेट्स ट्राय फास्ट ऑर्डर ओके. बघा ओवन पीकमधून केक घेतला. अख्खा इथं फुल म्हणजे रोड खाली आहे अँड बट जिकडे टर्न मारतात ना
तिकडे अख्खा रोड जाम आहे, त्यामुळे मी गाडी तिकडेच लावून आलो. आपल्याला सर दाखवतो पुढे लावली आहे गाडी. मोबाईलला तर चार्जिंग पण नाही बे. हे बघा इथं अख्खा ट्रॅफिक जाम आहे, टर्नओव्हरलाच जाम आहे. बघा हा रस्ता बघा फुल पॅक. इकडे तर काहीच नाही करते, बट इकडे जाम ट्रॅफिक आहे. आणि बघा आपली गाडी. तो चला गाईज, आता आपले टीव्हीची ऑर्डर भेटली आहे दिवा मार्टवरून. ती पण परत चंद्रानंद फेज 1 में रहती है। और जो नज़दीक का इतने नज़दीक का ऑर्डर मिला था ना, नेटवर्क की वजह से थोड़ा ये ऑर्डर गया है। और वो ऑर्डर किसको मिला है बताए, ये देखो इसको इतना मारा रहेगा ना मैंने, मेरे साथ तो अनुज था ना जिसने मेरे को 2 ऑर्डर दिए थे लास्ट टाइम जो ब्लॉग में बताया था, उसने भी इसको बहुत मारा। मतलब ना उसका नसीब इतना अच्छा था कि जब मैं ऑर्डर उठाया, जब जो एक्सेप्ट करने आया था ना, तभी नेटवर्क चला गया, तभी नेटवर्क इसको मिल गया। नेटवर्क चला गया। तो कोई ना, देखो गाइस मेरा ऑर्डर आ चुका है और मैं 5 वाला ऑर्डर देने निकल चुका हूँ। तो होता है अच्छे के लिए होता है। चलो चलते अपन दिवा मार्ट. इसको कहते हैं नसीब का खेल। बघा ट्रॅफिक बघा, ऑर्डर तर आहे माझ्या जवळचीच आहे एकदम, बट या ट्रॅफिकमुळे ना ही ऑर्डर 5 मिनिटाची ऑर्डर ना 15 ते 20 मिनिटं जातात ऑर्डर द्यायला. दिवा मार्ट ते चंद्रांगण म्हणजे लेट्सी 5 मिनिटं पण नंतर नाही, जर ट्रॅफिक नसलं तर. पण असा ट्रॅफिक असला ना अर्धा तास पण कमी आहे. गाईस ही बघा आपली 23वी ऑर्डर दिवा मार्टमधून. आणि तुम्हाला ट्रॅफिक दाखवतो, गाडी कुठे लावली. गाडी मगाशी लावलेली नाही, तिकडेच लावली. हे बघा ट्रॅफिकवर ट्रॅफिक झाली आहे ना, गाडी काढायला जागा ना, चालायला जागा इथं. अरे भाई बघा गाडी माझी इथं फसली आहे, थोडी पण जागा नाही इथं गाडी काढायला. जिथं जागा भेटेल तिथं गाडी लावलेली आहे. गाईस तर आपले टोटल 23 ऑर्डर कंप्लीट झाले आहेत आणि 7:30 वाजायला बरोबर 5 मिनिटं आहेत. आणि आपल्या 23 ऑर्डर कंप्लीट झाले आहेत. आणि आता आपल्याला अजून 7 ऑर्डरची गरज आहे 30 ऑर्डरसाठी. आय होप 9-10 वाजायच्या आधीच आपल्या 30 ऑर्डर कंप्लीट झाल्या पाहिजे. अँड सकाळी जसं बोललं तर 30+ ऑर्डर मारायचे आहेत. तर बघू किती ऑर्डर होतील आजच्या दिवसामध्ये. अँड जर सबस्क्राईब वगैरे नसेल केलं प्लीज सबस्क्राईब, लाईक, कमेंट करा. अँड पूर्ण ब्लॉग बघा, ब्लॉग कसा वाटतो प्लीज कमेंट करून सांगा. तर चला गाईज आपली 24वी ऑर्डर देसीवरून घ्यायची होती, ती ऑर्डर आपल्याला द्यायची आहे साब्यामध्ये. आणि गाडी इथं पार्किंग केलेली कारण तिकडे लावायला जागा नव्हती. आणि आता आपल्यासोबत प्राण आहे. सकाळी अनिकेत ठाकूर होता आपल्याबरोबर, बट आता प्राण आहेत. जाऊयात आपण 24वी ऑर्डर द्यायला. गाईज ही बघा आपली 25वी ऑर्डर आहे, जयेश हॉटेलमधून घ्यायची होती. अँड ही ऑर्डर आता वाजले बरोबर 8:49 आणि द्यायचे लक्ष्मीनारायण इलेक्ट्रिसिटी इथे. पाऊस चालू झाला आहे, सगळ्यांनी छत्र्या यूज केल्या आहेत, बट थोडा एवढा मोठा पाऊस नाही त्यामुळे आम्ही रेनकोट वगैरे यूज नाही करत आहे. चला गाईज आपल्या टोटल आता 26 ऑर्डर झाले आहेत आणि 27वी ऑर्डर आहे ती शिवदुर्ग हॉटेलमधून घ्यायची आहे. आणि बिचारा सकाळी 8 वाजल्यापासून जेव्हा मी आलो ना तेव्हाच हा आलेला. आणि याच्या तुझे किती आले ऑर्डर? 21. म्हणजे याचा थोडा मध्ये गाडीचा प्रॉब्लेम झालेला भावाचा, त्यामुळे थोडा पाठी आहे. नाहीतर डेली माझ्या पुढे असतो, बट आज मी त्या पुढे आहे. आणि 3-4 दिवस झाले मी ऑर्डर पण जास्त नव्हत्या मारल्या, म्हणजे ऑर्डरच नाही यायच्या. अँड आज झालेत, बोललेलो आज लास्ट टाईम कमबॅक करणार आपण. तर आता 26 ऑर्डर झाले, 27 ऑर्डर भेटले. फर्स्ट टाईम म्हणजे एवढ्या भरपूर दिवसानंतर मी एवढे ऑर्डर मारले. तर अशी पहिला ऑर्डर भेटली. आणि ही ऑर्डर आपल्याला देसी वरच्या इथं अष्टगंध आहे ना तिकडे द्यायची. तर चला काय, जे बघा 2 ऑर्डर आहेत आपल्याकडे. ह्या 2 ऑर्डर करून माझ्या टोटल 29 ऑर्डर होतील. ह्या 2 ऑर्डरमध्ये किती 10:30 वाजून 10 मिनिटं झाले. म्हणजे टोटल म्हणजे 29 ऑर्डर झाले आहेत. एक ऑर्डर द्यायचे उमरा कॉलनीत आणि दुसरी ऑर्डर द्यायची मी साबेमध्ये द्यायचे, नाही सॉरी चंद्रांगणमध्ये द्यायचे. ह्या ऑर्डर आपल्याला 10:40 तर कंप्लीट करेल, नाही 10:50 आपल्याला 2 ऑर्डर कंप्लीट करते. त्यानंतर टार्गेट ठेवेल 11, म्हणजे 11 आपल्याला टोटल 30 ऑर्डर कंप्लीट करायचे म्हणजे करायचे आहेत. तर त्याची पहिला ह्या 2 ही ऑर्डर द्यायला मुंब्रा कॉलनीत, त्यानंतर मग चंद्रागड होतील आपल्या 29 ऑर्डर. मग 30वी ऑर्डरची वाट बघावं लागेल आपल्याला. तर चला गाईज फायनली आपले टोटल 29 ऑर्डर कंप्लीट. अँड 30वी ऑर्डर बरोबर 11 वाजता 30वी ऑर्डर भेटली. बोललेलो 11 आपल्याला 30 ऑर्डर कंप्लीट करायचे आहेत, बट 11 मला बरोबर 30वी ऑर्डर भेटली ती जयेश हॉटेलमधून. आणि ती ऑर्डर द्यायची आपल्याला मोरिया अपार्टमेंटमध्ये बरोबर. आता ह्या ऑर्डरला आय थिंक मला 11:15 नाही 11:30 वाजले. सकाळी 8 वाजल्यापासून पहिली ऑर्डर उचललेली नाही, आता 11 वाजलेत. तर मला 30वी ऑर्डर भेटले, तर जाऊ जयेश हॉटेलला आपण.
काय जी बघा आपली 30वी ऑर्डर जयस हॉटेलमधून घ्यायची होती आणि ही आपल्याला द्यायची आहे आता मोरी अपार्टमेंटच्या इथे. फायनली आपला जो टार्गेट सकाळी 8 वाजता बोललेला 30 ऑर्डरचा तो कंप्लीट झालेला आहे. 30+ मारायचे आहेत. एक ऑर्डर अजून वाढ बघेल. हे देखो भाई निखिल भाई किधर का ऑर्डर है? 220. चल आता हूँ. मोरी अपार्टमेंट का ऑर्डर मेरा. तो चलो गाइस अभी जाता हूँ 30वां ऑर्डर देने मोरी अपार्टमेंट का. कॉल नाही उडा तर चला गाइस फायनली बोललेलं तसं 11:30च्या आधी आपल्याला 30 ऑर्डर कंप्लीट करायचे आहेत आणि लेटची आपल्या 30 ऑर्डर कंप्लीट झालेल्या आहेत सकाळी 8 वाजल्यापासून आणि आता रात्रीचे वाजले आहेत 11:30. तर गाईज एवढा हार्डवर्क केलं आहे ना गाईज या 30 ऑर्डरसाठी. कारण की 2-3 दिवस झाले माझ्या 30 ऑर्डर 20+ साधे 20 ऑर्डर नव्हते होत माझ्या. बट आज गाईज बोला करके दिखाऊंगा. तर लेटची झाले आहेत आपल्या 30 ऑर्डर. 30+ ऑर्डर आहेत बोलो. आता एक बघू कुठली ऑर्डर भेटते का. तर जाऊ आता मग डायरेक्ट पहिला देसी बॉबला जातो कारण की चार्जर मला तिकडे राहिला है. मैं अभी आया हूँ यहाँ पे पानी पूरी खाने के लिए. बहुत टाइम के बाद आया हूँ कभी बार और रात के 11:30 बजे और मैं पानी पूरी खाने आया हूँ. और 30 ऑर्डर कंप्लीट के बाद यहाँ मैं तो सुबह से कुछ खाया भी नहीं था. तो गाइस अपना पानीपुरी का टेस्ट एक नंबर था. बहुत टाइम के बाद आया अंकल के पास. ये टाइम तो भाई गर्दी नहीं है बट शाम के 7-8 बजे आओगे ना अलग क्राउड रहता है. खाने का मतलब एक पूरी को ना लिटरली 2 से 3 मिनट रहता है. इतना गर्दी रहता है. बट अभी मैं आया हूँ बहुत टाइम के बाद और खाया. इधर का लास्ट ऑर्डर था मेरा. अभी जाऊँगा देसी बॉक्स में चार्जर लूँगा और घर जाऊँगा. नहीं तो देखूँगा लास्ट का ऑर्डर मिल रहा है क्या नहीं. तो चलते अभी अपन देसी बॉक्स. गाइस ये देखो टिटोज के 2 साइकिल वाले राइडर ओनली वेस्ट जाते. अभी ये ऑर्डर मेरे को दे रहा था बट वेस्ट का किधर का भी ऑर्डर दो सिर्फ एना नगर अगर नाम आता है ना उधर ही कंटा लाते जाने के लिए. बाकी कुलस्वामी मंदिर बाकी कौन से भी जगह का ऑर्डर दो भाई दिल से लेके जाऊंगा. बट एना नगर नहीं चाहिए ब्रो. जाओ तुम दोनों में से कोई भी लेके जाओ. अगर हाँ 2-3 ऑर्डर दोगे ना तो मैं सीधा गाड़ी लेके जाऊंगा. तो कोई ना चलो जाते अभी घर पे. गाइज मैं अभी ना ये 2 लोग के साथ ना बहुत बड़ा स्कैम किया हूँ. 2 लोग के साथ इतना गंदा स्कैम किया हूँ ना. ये देखो भाई ये अभी ऑर्डर मैं लेके जा रहा हूँ. अरे साले इतना इधर लेके आया और तेरे को दूंगा ऑर्डर. अगर पहले ही तू बोलता ना तो मैं तेरे को ये ऑर्डर दे देता. बट आज पहली बार भाई ने अपना एनान नगर जाने वाला रूल तोड़ दिया है. हां तर चला गाईज हे बघा आता वाजलेत रात्रीचे 1:30 वाजून गेले. सकाळी 8 वाजता घरातून निघालेलो आणि रात्रीचे 11:30 पर्यंत मी लागायचे 30+ ऑर्डर 30+ आज चॅलेंज घेतलेला मी स्वतःसाठी. तर ते चॅलेंज पण आपलं झालंय कम्प्लीट. बट तो जो चॅलेंज होता ना माझ्यासाठी म्हणजे पहिला विचार केला 9 वाजेपर्यंत 30 ऑर्डर होतील कारण की 5 वाजेपर्यंत आपले आय थिंक 20 ऑर्डर कंप्लीट झालेले आणि त्यानंतर पुढचे 10 ऑर्डर माझे आय थिंक 11-11:30 वाजले त्या 10 ऑर्डरसाठी. पण जे बघा मी 5 वाजेपर्यंत बरोबर 20 ऑर्डर मारलेले आणि 30 ऑर्डरचा टार्गेट होता. त्यामुळे थोडा हार्डवर्किंग होता काम आजचा आणि नंतर ऑर्डर पण स्लो झाले आणि रायडर पण भरपूर झाले. तर कोई ना आजचा आपण जो टार्गेट घेतलेला ते टार्गेट आपलं कंप्लीट झालं आहे आणि सकाळपासून घरी पण जेवायला नव्हतं आलेलो. आता झालं आहे आपलं जेवण. तर आय होप तुम्हाला आजचा जो डेली ब्लॉग 51वा दिवस होता तो आवडला असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये सांगा हा ब्लॉग कसा वाटला आणि असेच नवीन डेली ब्लॉग वगैरे भेटेल आपल्याला तुम्हाला ह्या चॅनलवरती. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. बाय बाय गुड नाईट सायनिंग ऑफ. मिळते अभी आपण नेक्स्ट ब्लॉग में.